नमस्कार, मी श्रावणी करात. आपण पाहत आहात आजच्या दिवसातील 25 महत्त्वाच्या घडामोडी. चला तर मग सुरुवात करूया आजच्या मुख्य बातम्यांपासून. लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यासाठी सरकारचा आणखी एक नियम. पती आणि वडिलांचा ई-KYC बंधनकारक. मीरा रोडमध्ये गरबा खेळणाऱ्या नागरिकांवर अंड फेकलं. पोलिसांच्या देखत जोरदार राडा. नागरिक संतप्त. अंड फेकल्याच्या प्रकरणी स्टेला बिल्डिंगच्या एका रहिवाशाविरुद्ध गुन्हा दाखल. गौतमी पाटीलच्या गाडीचा भीषण अपघात. रिक्षाला धडक देत 3 जण जखमी. पुण्यातील नवले पुलाजवळील घटना. सिंहगड रोड पोलिसांकडून तपास सुरू. कर्करोगग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय. महाकेर फाउंडेशनच्या स्थापनेला मंजुरी. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय. राज्यातील 18 रुग्णालयात मिळणार उच्च दर्जाची कर्करोग उपचार सेवा. टीका झेलल्यानंतर PCBचा मोठा निर्णय. बाबर आझम आणि रिजवान कसोटी संघात परतले. दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर. शान मसूदकडे कर्णधाराची जबाबदारी. पावसामुळे तुळजापुरातील नवरात्र महोत्सवाला फटका. व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान. यात्रेकरूंची घटलेली संख्या आणि कुंकूसह इतर वस्तूंच्या कमी विक्रीमुळे आर्थिक कोंडी. करमाफीची व्यापाऱ्यांकडून मागणी. डॉक्टर हेगडेवार यांना भारतरत्न देण्याची मागणी. जमाल सिद्दीकी यांनी राष्ट्रपतींना पाठवले पत्र. स्वातंत्र्य संग्रामातील योगदान आणि राष्ट्र निर्माणातील भूमिकेला दिला दुजोरा. सर्वोच्च नागरिक सन्मानासाठी जोरदार मागणी. उदयपूरमध्ये घरात घुसलेल्या बिबट्याला महिलेने दोरीने बांधले. धाडसाचा व्हिडिओ व्हायरल. सर्वजण घाबरले असताना महिलेने दाखवले धैर्य. वन विभागाला दिली माहिती. मुंबईतील वाहतूक कोंडीसाठी BMCचा 2200 कोटींचा उपाय. नवे पूल, रस्ते रुंदीकरण हाती. मालाड मार्वे रस्त्याचे रुंदीकरण आणि उन्नत मार्गामुळे प्रवासाचा वेळ कमी. वाहतूक सुरळीत होण्याची अपेक्षा. काळूबाई दर्शनावरून परतताना भीषण अपघात. पिकअप उलटून एका महिलेचा मृत्यू. 13 जण जखमी. ओतूर पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू. कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला. अनेक जण अडकल्याची भीती. बचावकार्य सुरू. पोलीस, महापालिका आणि अग्निशमन दल घटनास्थळी. जिल्हा पोलीस प्रमुख आणि माजी आमदार ऋतुराज पाटील उपस्थित. मुंबई गोवा महामार्गावर दुचाकी कारचा अपघात. 10वीच्या विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू. 2 गंभीर जखमी. सिंधुदुर्ग, कुडाळ, झाराप तिठा येथील घटना. नांदेडमध्ये अतिवृष्टीमुळे शेतकऱ्याच्या आत्महत्येनंतर वृद्ध पित्यानेही घेतला जीव. अर्धापूर तालुक्यातील कोंडा गावातील दुर्दैवी घटना. इंदापुरात प्रवीण माने यांच्या नेतृत्वाखाली भाजपचा कार्यकर्ता मेळावा पार पडला. यात कार्यकर्त्यांना झटून कामाला लागण्याचे आवाहन करत त्यांनी पक्षाला आदेश दिल्यास आगामी निवडणुका स्वबळावर लढू असे स्पष्ट केले. कंत्राटदाराचा अर्धवट जळालेला मृतदेह शेगाव तालुक्यातील फाट्याजवळ सापडला. मृत कंत्राटदाराचे नाव करण राजेश शर्मा असे असून शेगाव शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. माहूर येथील रेणुका देवी संस्थानकडून पूरग्रस्तांसाठी 1 कोटी 1 लाख रुपयांची मदत जाहीर. जिल्हाधिकारी राहुल कार्डिले यांनी देवस्थान व विश्वस्तांचे आभार मानले. आष्टीतील हंबर्डे महाविद्यालयाने एक हात मदतीचा उपक्रम राबवत विद्यार्थ्यांसह मदत फेरी काढली. नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग मिळालेला असून या निधीतून पूरग्रस्त शेतकऱ्यांना साहित्य पुरवले जाणार आहे. समृद्धी महामार्गावर पंक्चर कारला आयशर ट्रकने उडवलं. मदतीसाठी गेलेल्या शेतकऱ्यासह कार चालकाचा जागीच अंत. केज तालुक्यातील 2014 मध्ये अर्धवट राहिलेल्या कोल्हा बंधाऱ्यामुळे गाझी येथील शेतकरी प्रल्हाद जाधव यांचे तब्बल अर्धा एकर शेत पिकांसह वाहून गेले. शेतीची सुपीक माती नष्ट. शेतकऱ्यात संताप वाढला असून स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली. फिलिपिन्समध्ये 6.9 तीव्रतेच्या भूकंपाचा हादरा. मृतांची संख्या 26 वर. 174 हून अधिक नागरिक जखमी. युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू. 7 वर्षांनंतर अमेरिकेत पुन्हा सरकारी कामकाज बंद. निधी विधेयक न मंजूर होण्याने कामकाज अंशतः ठप्प. 1 ऑक्टोबर 2025 मध्यरात्रीपासून गव्हर्नमेंट शटडाऊन लागू. संसदेत निधी विधेयक मंजुरीत अपयशाची घटना. बिहार विधानसभा निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादीत जाहीर. 7,42,00,000 मतदारांची नोंद. मतदारांनी voters.eci.gov.in वर जाऊन आपली नावे तपासण्याची शक्यता. प्रारूप यादीतील मतदार संख्या वाढली.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची प्रकृती खालावली, बंगळुरूतील रुग्णालयात दाखल. राहुल गांधी यांच्या सुरक्षेत वाढ करा, भाजप प्रवक्त्याकडून जीवे मारण्याची धमकी. नसीम खान यांचे लोकसभा अध्यक्षांना पत्र. चेन्नईतील औष्णिक वीज केंद्रात मोठी दुर्घटना, कमानी कोसळून 9 जणांचा मृत्यू तर 10 जण गंभीर जखमी. सर्व जखमींवर चेन्नईतील स्टॅनली सरकारी रुग्णालयात उपचार सुरू.